नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. इग्नोच्या अंतर्गत असणारे विविध कोर्सेस, वेगवेगळे विषय, यातीलच विषय कोर्स क्रमांक किंवा कोर्स कोड BECS 184 या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. यातील सब्जेक्ट डेटा ॲनालिसिस अर्थात माहितीचे विश्लेषण, याच अनुषंगाने ब्लॉक 3 मध्ये आपण परिणामवाचक माहितीचे विश्लेषण म्हणजेच युनिट 8 मध्ये द्विवरियट माहितीचे विश्लेषण किंवा द्विवरियट माहितीचे विश्लेषण म्हणजे बायवर्ट डेटा ॲनालिसिस जो आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे माहितीचे विश्लेषण आपण कशा पद्धतीने करू शकतो त्या अनुषंगाने या युनिटमध्ये आपल्याला डेटा ॲनालिसिस मधला महत्त्वाचा भाग पाहावयाचा आहे. अर्थात याला खूप डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करणं किंवा माहिती मिळवणं हे आवश्यक असल्याचं दिसून येतं. डेटा ॲनालिसिसचा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे डेटा कलेक्शन करणं किंवा माहिती जमा करणं आणि जमा केलेली माहितीचं सादरीकरण करणं. विशिष्ट पद्धतीने जर आपण सादरीकरण केलं, त्या माहितीच्या आधारे आपल्याला जर काही करता आलं तर निश्चित त्याचा फायदा हा होऊ शकतो. डेटा ॲनालिसिसमध्येच किंवा माहितीच्या विश्लेषणामध्येच परिणामकारक वाचक किंवा परिणामकारक वाचनाबद्दलची माहिती जर पाहिली तर ती आपल्याला अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे अनालिसिस ऑफ क्वांटिटेटिव्ह डेटा किंवा द्विवरियट माहितीचे विश्लेषण बायवर्ट डेटा ॲनालिसिसमध्ये आपल्याला करता येऊ शकतो किंवा या पद्धतीने माहिती जमा केली जाते. माहिती हा विशिष्ट प्रकारचा हेतू डोळ्यासमोर ठेवून कलेक्ट केलेली असते, परंतु त्या माहितीचा वापर करून अनेक दृष्टीनं देशासाठी असेल, मग जागतिक पातळीवरचं असेल, नियोजन करण्याच्या दृष्टीनं किंवा राज्य पातळीवरचं आपण म्हणूया स्टेट लेवल जरी पाहिलं तरी त्या डेटापासून आपल्याला बायफर्केशन करून काही तथ्य मांडता येतात, काही निष्कर्ष मांडता येतात आणि या कन्क्लुजन कडूनच आपल्याला काही रिकमेंडेशन देखील देता येऊ शकतात. त्यामुळं या माहितीच्या आधारावर, या स्टॅटिस्टिकलच्या आधारावर अनालिसिस ऑफ क्वांटिटेटिव्ह डेटा जो म्हटलंय आपण, परिणामकारक किंवा परिणामवाचक माहितीचं विश्लेषण करणं ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची बाब असल्याचे दिसून येते. परंतु समजा आपण लोकसंख्येची जनगणना आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला या लोकसंख्येची जनगणना जी असते ते आपल्या भारतात आपण पाहतो की आतापर्यंत 17 वेळा जनगणना खरं तर करण्यात आलेली आहे आणि आता जी जनगणना होणं अपेक्षित होतं परंतु ती अजून झाली नाही, ती म्हणजे लोकसंख्येची जनगणना 21 नंतर 21 ची होणं अपेक्षित होतं. म्हणजे 2011 पर्यंत ही जनगणना व्यवस्थित झालेली आहे. 51 असेल, 61 असेल, 51, 61, 71, 81, 91, 1 आणि 11 म्हणजे अशा 7 जनगणना आपल्या व्यवस्थितपणे स्वातंत्र्योत्तर कालखंडात देखील पार पाडलेल्या आहेत. परंतु 8वी जनगणना ही आपण कोविड पॅन्डेमिकचं हे कारण देत असलो तरी पण ते होणं अपेक्षित होती, ते आज झालेली नाहीये. याच्यातून मग पाळीव प्राणी असतील किंवा लोकसंख्या असेल, या लोकसंख्येमध्ये आपण वयोगटानुसार परत विचार केला तर समजा 0 ते 15 ही करती लोकसंख्येचं प्रमाण किंवा बाल्यावस्थेतल्या लोकांचं प्रमाण, त्याचबरोबर 15 ते 60 या करत्या गटातलं प्रमाण याचा विचार करतो आणि 60 पेक्षा वरचा जो ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो तो ज्येष्ठ नागरिकाचा वर्ग, त्याच अनुषंगाने 75 पेक्षाही म्हणजे अति ज्येष्ठ असतील या ज्येष्ठांचा विचार करता सरकार कोणत्या सोयी सुविधा, कोणत्या योजना देऊ शकतं या अनुषंगाने देखील तितकाच भाग महत्वाचा असल्याचं दिसून येतं. म्हणजे एका बाजूला अन्नधान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने असेल किंवा गरजू लोकांपर्यंत रोजगार निर्मिती किंवा उपलब्ध करून देणं असेल, याचा सारासार विचार हा त्यातून केला जातो. म्हणजे परिणामकारक माहिती जर आपल्याला किंवा योग्य पद्धतीचा डेटा मिळाला तर त्याचा डेटा ॲनालिसिस आपल्याला योग्य पद्धतीनं करता येऊ शकतं. माहितीचं विश्लेषण आपल्याला योग्य पद्धतीने करता येतं. याच माहितीच्या विश्लेषणाच्या आधारावरती आपण ती मांडणी ही चांगल्या पद्धतीने करतो. मग कोणत्या वयोगटासाठी, विशेष करून समजा लोकसंख्येची जनगणना ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला स्त्रियांचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर याचं प्रमाण कशा पद्धतीनं
भिन्न किंवा त्या दृष्टीनं स्त्री पुरुष समानता कसं हे करता येईल, म्हणजे दर 1000 पुरुषांपाठीमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे, म्हणजेच लोकसंख्येची घनता काढताना सुद्धा दर स्क्वेअर फुटला किंवा दर चौरस किलोमीटरला किती लोकसंख्या राहते आहे याचा अंदाज घेऊन किंवा याची माहिती आल्यानंतर त्या त्या क्षेत्रफळानुसार किंवा मायग्रेशन हे शहरी भागात कसं वाढलेलं आहे, शहरी स्थलांतर कसं वाढतंय या अनुषंगाने किंवा ग्रामीण भागातून लोकसंख्या शहराकडे किती जाते हे यावरून आपल्याला निश्चितपणे सांगता येतात. म्हणजेच लोकसंख्या ग्रामीणकडून शहरीकडे गेल्यानंतर ग्रामीण लोकसंख्येत किंवा शेतीच्या दृष्टीनं तिथं रोजगार संधीला जर विचार केला तर तिथं कमी आहे, परंतु आहे त्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा मजूर मिळणं किंवा कामगार मिळणं हे कठीण होत असतं आणि शहराकडे जर पाहिलं तर तिथं अतिरिक्त लोकसंख्येचा भार हा पडलेला दिसतो किंवा अति लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते आणि याच लोकसंख्येच्या अतिभारामुळे होणारे दुष्परिणाम हे आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा त्या अनुषंगाने तसा विचार त्यामध्ये केलेला दिसून येतो. यात वेगवेगळ्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कोणत्या भाग येतील किंवा कशा पद्धतीने तो अ, त्याच्यात समावेश होऊ शकतो ते आपल्याला बारकाईनं पाहता येऊ शकतं किंवा तशी माहिती त्याच्यातून घेतली जाऊ शकते. अ, बायव्हर्शनच्या अनुषंगाने किंवा त्या वेगवेगळ्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळे टप्पे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करावे लागतात. अर्थशास्त्रातून मिळालेली माहिती किंवा मग आर्थिक दृष्टीने असेल किंवा इतर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने असेल किंवा बँकिंगच्या दृष्टीने आपण ज्यावेळेला आकडेवारी पाहतो त्यावेळेला ती आकडेवारी कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे ते पाहणं आपल्याला अगत्याचं ठरू शकतं. त्यामुळं वेगवेगळ्या अधिकार असेल, बायव्हर्शन असेल किंवा अल्पसंतुष्टी दृष्टीने असेल किंवा ॲग्रिकल्चरचा डेटा असेल, या डेटाचं विश्लेषण केल्यानंतर टॅब्युलेशन केल्यानंतर त्याचं ग्राफिकल विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं आणि आलेखाच्या सहाय्याने ही माहिती मांडताना चांगल्या पद्धतीने डेटाचं विश्लेषण कसं होईल ते पाहिलं जाऊ शकतं. या सिलेबसच्या अनुषंगाने किंवा या युनिटमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यात बघा कॅटर फ्लॉट अँड को रिलेशन त्याचा सहसंबंध कशा पद्धतीने आहे, कारण एखादी घटना एखादी बाब आपल्याला ज्यावेळेला डेटाच्या स्वरूपात मिळते त्यावेळेला ती डेटा किंवा ती माहिती ही कशा पद्धतीने आपण मांडू शकतो आणि त्या माहितीतूनच आपल्याला कोणते घटक येऊ शकतील, किती प्रमाणात येऊ शकतील ते पाहणं या स्कॅटर किंवा इंट्रोडक्शनच्या नंतर 1.2 मध्येच दर्शवलेलं आहे. को रिलेशन काय आहे, वेअर इट डेटा विश्लेषण, सहसंबंधातील संबंधाच्या विस्ताराचे विश्लेषण करणे किंवा ॲनालाइज एक्सटेंट ऑफ रिलेशनशिप इन बायव्हर्शन किंवा डेटा ॲनालिसिस को रिलेशनमध्ये तो भाग दर्शवलेला आपल्याला दिसून येत असतो, तयार होत असतो. आता या एका रोपाला दरवर्षी येणारे जर पेरू जर पाहिले आपण तर खूप मोठ्या संख्येने 400-500 असते आणि प्रत्येक पेरूमधले जर बियांची संख्या काढली आपण म्हणूया किंवा फळ आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला या अनुषंगाने त्याचे बीज निर्मिती पुढे होत असते आणि त्या बीजापासून पुन्हा पुढची संख्या जी आहे ती वाढणारी असते. मग तशा पद्धतीने को रिलेशनमध्ये मिळणारा डेटा किंवा आलेली आकडेवारी या अनुषंगाने ज्यावेळेला आपण 2011ची जनगणना पाहतो त्यावेळेला 121 कोटी लोकसंख्या आपण विचारात घेतो आणि याच 121 कोटी लोकसंख्येच्या वरती वेगवेगळे प्लॅन करून 2011 मध्ये या लोकसंख्येवरती आपण 2024 पर्यंत वेगवेगळी ध्येय धोरणं मग अंदाजपत्रकामध्ये असतील किंवा इतर अनुषंगाने मांडलेले सरकारचे अगोदरचे 5 इयर प्लॅन्स असतील ते देखील विचारात घेतले जातात. म्हणजेच सहसंबंध सहगुणकाच्या आधारावरती तो सहसंबंध सहगुणक किंवा गुणकासाठी कसा महत्वाचा आहे त्याची चाचणी होणं, सहसंबंध आणि कार्यकारण भाव हा सुद्धा माहिती होणं त्या अनुषंगाने महत्वाचं ठरू शकतं. त्यामुळं कोरिलेशन अँड कॅसेशन चा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आपल्याला विशेष करून दिसून येतं. त्यामुळे परिणामकारक वाचन असेल, डेटा असेल, डेटाचं अनालिसिस करणं असेल ते महत्वाचं ठरू शकतं. म्हणजे तिथं सहसंबंध आणि कार्यकारण भाव कोरिलेशन अँड कॅसेशन या ठिकाणी दर्शवलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. वेर इट किंवा तारीख प्रतिगमन म्हणजे कारण किंवा परिणाम संबंधाचे विश्लेषण करणे असेल, अनालायझिंग कॉसेस अँड इफेक्ट किंवा रिलेशनशिप इन बायव्हर्शन डेटा रिलेशन किंवा रिग्रेशन, मग लाईन ऑफ बेस्ट फिट असेल ती कशा पद्धतीने आहे, सर्वोत्तम फिटची गोल किंवा रिग्रेशन लाईन म्हणजे इक्वेशनच्या अनुषंगाने ती दर्शवलेली दिसून येते. प्रतिगमन
गुणांक किंवा प्रेडिक्टेड ऑफ रिग्रेशन इक्वेशन्स दर्शवलेले आहे. निर्धाराचा गुणांक किंवा 8.5 प्रतिगमन मॉडेलची विश्वासार्हता किंवा अंदाजाची मानक त्रुटी हे यामध्ये दिलेले आहेत. रिलायबिलिटी ऑफ रिग्रेशन मॉडेल, स्टँडर्ड एरर ऑफ इस्टिमेट हे देखील दर्शवलेलं आपल्याला सांगता येऊ शकतं. त्या अनुषंगाने अंदाजाची मानक किंवा त्रुटी जे आहे ती कशा पद्धतीने आहे, त्यातल्या काही म्हणजे ड्रॉबॅक्स आपण म्हणूया इंग्लिशमध्ये पाहिजे तर त्याला, हे त्रुटी कोणत्या कोणत्या आहेत. मग संकल्पनामध्ये त्रुटी आहे का, अंदाजामध्ये त्रुटी आहे का, स्टँडर्ड एरर ऑफ एस्टिमेट जो आहे तो कन्सेप्ट अँड एस्टिमेशन आहे, प्रेडिक्शन इंटरव्हलच्या अनुषंगाने देखील आपल्याला विचारात घेतलेला आहे. अनालायझिंग कॉजेस अँड इफेक्ट रिलेशनशिप इन बायव्हर्शन डेटा रिग्रेशन किंवा लाईन ऑफ डेटा जो आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे. सर्वोत्तम फिटची ओळख, प्रतिगमन रेषा समीकरण, प्रतिगमन गुणांक, रिग्रेशन समीकरणाचा अंदाज, निर्धाराचा गुणांक या अनुषंगाने देखील काही भाग हा महत्त्वाचा असल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे निर्धाराचा गुणांक कशा पद्धतीने स्पष्ट होऊ शकतो, त्याची संकल्पना कोणती कोणती असू शकते आणि त्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं. त्यामुळं प्रतिगमन गुणांक, मग रिग्रेशनच्या अनुषंगाने असेल रिग्रेशन कफिशियन्स असेल, प्रेडिक्टेबिलिटी रिग्रेशन इक्वेशन जे आहे त्या संदर्भातली काही समीकरण आहेत, निर्धाराचा गुणांक आहे तो देखील या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला. निर्धाराचा गुणांक किंवा प्रतिगमन मॉडेलची विश्वासार्हता, अंदाजाची मानक त्रुटी आणि अंदाजाची मानक त्रुटी ही कशा पद्धतीने आहे किंवा त्याची संकल्पना का असू शकते. स्टँडर्ड एरर ऑफ एस्टिमेट आहे, कन्सेप्ट अँड एस्टिमेट आहे, प्रेडिक्शन्स किंवा इंटरव्हल्स जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत ते कसे दर्शवलेले आहेत. दोन साधनामधील फरक हा तपासणे असेल किंवा दोन प्रमाण आणि दोन भिन्नता किंवा दोन माध्यमामधील फरक तपासणे असेल, या अनुषंगाने देखील जे संख्यात्मक बाबी आपण म्हणतो त्या दोन टोकाच्या दोन असतील किंवा असंख्य संख्या असतील आणि त्याचे ग्रुपिंग केल्यानंतर येणाऱ्या भिन्न भिन्न बाबी त्या एकत्रित कशा मांडता येऊ शकतात किंवा त्याच्यातून सारखेपणा कशा पद्धतीने असेल, को रिलेशन त्याचा जो एकत्रित संबंध आहे तो कशा पद्धतीने आहे. बरेच वेळाला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने सुद्धा म्हणतो की सर्व महिला आहेत आणि काही महिला ह्या खेळाडू आहेत, तर काही महिला या आपण असं म्हणूया की होम मेकर आहेत किंवा घरकाम करणारे आहेत. मग खेळाडू आणि घरकाम करणारे हे कदाचित भिन्न असतील, परंतु घरकाम करून खेळाडू सुद्धा करणं असणार या दोन्ही असू शकतात. त्यामुळे एकूण महिलांचं एक सर्कल काढलं जाईल. त्याच्या अनुषंगानं काही खेळाडू असतील, काही महिला या ठिकाणी होममेकर असतील. म्हणजे होममेकर महिला या खेळाडू असू शकतात, खेळाडू महिला या होममेकर देखील असू शकतात. म्हणजेच या ठिकाणी एकूण स्ट्रक्चर त्या ठिकाणी तशा पद्धतीने दर्शवलेला असेल. आता हा एकूण मिळालेला डेटा जो आहे तो एकाच वेळेला सर्वच्या सर्व तपासणं हे शक्य होत नाही, तर त्याच्यातले काही सॅम्पल साईज म्हणजे नमुना घेऊन सॅम्पलिंग करून आपल्याला त्याच्या आधारावरती काही डेटाचं विश्लेषण करता येतं का ते पाहिलं जातं. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट म्हणजे दोन माध्यमामधील फरक तपासण्यासाठी ऑपरेशन युझिंग जे टेस्ट ही दिलेली असते किंवा दर्शवलेली असते. दोन भिन्नतामधील असेल एफ भिन्नतेचे विश्लेषण, त्याच अनुषंगाने टेस्टिंग द डिफरन्स बिटवीन टू व्हेरियंट किंवा एफ टेस्ट जे आहे ती दर्शवलेली आहे. आणि भिन्नतेचे विश्लेषण म्हटलं तशा पद्धतीनं अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, व्हेरियन्स म्हणजे भिन्नता किंवा वेगळेपणा त्याच्यातला जो आहे तो दर्शवलेला आपल्याला दिसून येते. भिन्नतेचे विश्लेषण किंवा व्हेरियन्स जे आहे ते कशा पद्धतीने येईल किंवा कोणत्या टप्प्यात येऊ शकतं ते देखील दर्शवलेलं जाऊ शकतं. दोन साधनामधील फरक तपासणे असेल, दोन प्रमाण आणि दोन भिन्नता किंवा दोन माध्यमामधील फरक तपासणे, झेड चाचणी असेल, टी चाचणी असेल, ती वापरून कशा पद्धतीने काम करता येऊ शकतं किंवा त्याची माहिती घेता येऊ शकते. चाचणी वापरून देखील दर्शवली जाते किंवा त्या अनुषंगाने माहिती ही दिलेली किंवा दर्शवलेली आहे. याच पद्धतीनं आपल्याला एक एक पॉईंट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला असं म्हणता येईल युनिट 2 आणि 7 मध्ये शोधात्मक डेटा विश्लेषण किंवा माहितीचं विश्लेषण करणं,
मग त्याच्यामध्ये पालकांच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येमधून काढलेल्या नमुन्यामधून काढलेल्या संबंधित आकडेवारीच्या आधारे अविभाज्य लोकसंख्या मापदंडाच्या अंदाजाच्या पद्धतीवर चर्चा केली. या युनिटमध्ये आपण द्विचार डेटा वर्णनावर चर्चा करूया किंवा त्या अनुषंगाने माहिती ही दर्शवलेली दिसते. शेवटी कलम 8.0 अंतर्गत चौथा प्रश्न हा विचारात घेतला जातो किंवा कोणत्या प्रकारची भविष्यवाणी ही केली जाऊ शकते. अंदाज सर्व क्षेत्रामध्ये आणि दररोज केले जातात किंवा उदाहरणामध्ये हवामानाचा अंदाज असेल समाविष्ट आहे किंवा शेअर बाजार असेल विश्लेषण असेल त्या अनुषंगाने देखील विक्री माहिती ही मिळवलेली असते. विक्रीचा अंदाज किंवा पीक अंदाज गॅसोलिन किंमत अंदाज असेल आणि क्रीडा अंदाज असेल या अनुषंगाने सुद्धा मग क्रीडा विभागाचा डेटा असतील किंवा पीक पाण्याच्या संदर्भातला जो आता मी ॲग्रिकल्चर रिलेटेड सांगत होतो की क्षेत्रफळाच्या अनुषंगाने किती उत्पादन येऊ शकतं किती उत्पादन येणं अपेक्षित आहे याचा एक गॅसोलिन किंमत अंदाज म्हणून विचारात घेतला जातो. किंवा स्पोर्टच्या अनुषंगाने असेल तर क्रीडा जसं एक अझम्पशन किंवा एक गृहीतक विचारात घेऊन त्याची मांडणी केली जाते. शेअर बाजारमध्ये तर अंदाज पकडणं हा काही आपण म्हणूया काही सेकंदाचा मिनिटाचा काळ हा चाललेला असतो. त्यामध्ये ग्राफिकल इन्फॉर्मेशन ज्यावेळेला आपल्याला मिळते त्यावेळेला ही ग्राफिकल इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने कोणता शेअर वाढलेला आहे कोणता शेअर घटलेला आहे आणि तो कोणत्या शेअरच्या अनुषंगाने फिशरमन जशा पद्धतीनं मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसलेला असतो आणि त्या ठिकाणी त्याला एक प्रकारचा ताण किंवा ओढ ज्यावेळेला जाणवत असते त्यावेळेला तो मासा त्या गळाला लागलेला आहे किंवा कदाचित त्याला पाचोळाही लागलेला असतो आणि काहीतरी पाण्याबद्दल ज्यावेळेला लागलेलं आहे असा एक अंदाज येतो त्यावेळेला तो गळ ओढण्याचा प्रयत्न करतो किंवा ते मासा पकडण्यासाठी जे जाळं टाकलेलं आहे ते ओढण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातूनच मासे त्याला काही वेळेला जास्त प्रमाणात मिळतात काही वेळेला काही मिळत नाही आणि अनेक वेळ हा त्याला वेट अँड वॉच म्हणजे जसं की आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये कुणाचं ऑपरेशन सुरू असेल तर त्यावेळेला रेड लाईट लागून ऑपरेशन थिएटरमध्ये आपला पेशंट असतो आणि आपण तो कधी एकदाच बाहेर येईल अशा अवस्थेमध्ये किंवा व्यवस्थित बाहेर येईल याच्यासाठी वेट अँड वॉच करत असतो. वेळेची वाट पाहत असतो. डिलिव्हरी प्रोसेसमध्ये पण आपण पाहतो की अनेक वेळेला असंच असतं की बाळ जन्माला येणार असतं त्यावेळेला मातेसाठी त्या ऑपरेशनच्या ह्याच्यात किंवा त्या थिएटरमध्ये नेलं जातं आणि आता डिलिव्हरी होणार आहे अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा एक आपण म्हणूया की वेट अँड वॉचची भूमिका बाहेरच्या कुटुंबियांसाठी किंवा त्या परिसरातल्या लोकांसाठी असते आणि यशस्वीरित्या आपण म्हणूया की डिलिव्हरी होत असते किंवा तसा फिशरमन हा चांगले मासे पकडलेले असतात. मग तशाच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये सुद्धा शेअर्स जो कोणी घेणारा असतो त्याला त्यातून मिळणारा बेनिफिट जो आहे तो कसा चांगल्या पद्धतीने मिळेल याचा विचार करतो आणि सक्सेसफुल तो शेअर मार्केटवाला मग काही वेळेला लॉस होतील काही वेळेला प्रॉफिट मिळणारे असतील. मग या मत्स्यकारीप्रमाणेच आपल्याला शेअर मार्केटमध्ये पण असे अंदाज हे येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या दृष्टीनं शेअर मार्केट किंवा शेअर बाजारातला जो कोणी शेअरधारक असेल कदाचित घेणारा आणि विक्रेता असेल या दोन्हीमधला जो बाजार चाललेला असतो तो ऑनलाईन पद्धतीने शेअर मार्केटच्या अनुषंगाने मग वेगवेगळे बॉन्ड्स असतील किंवा शेअर्स असतील त्याची खरेदी आणि विक्रीचा अंदाज त्या ठिकाणी लावला जातो. पीक अंदाज तो घेतला जातो आणि गॅसोलिन यांनी किंमत अंदाज हा वर्तवलेला आपल्याला दिसून येतो आणि क्रीडा अंदाज किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील आपल्याला दर्शवलेली दिसून येते. त्यामुळे युनिट 2 आणि युनिट 7 मध्ये जे दर्शवलेला भाग आहे त्या अनुषंगाने याच्यातील माहिती ही शेवटी कलम 8.0 अंतर्गत चौथा प्रश्न किंवा त्या अनुषंगाने प्रिपरेशन हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने करणं अपेक्षित असतं किंवा त्या अनुषंगाने विद्यार्थी असा अंदाज घेऊन माहिती मांडत असतो. स्कॅटर प्लांट आणि सहसंबंध सध्या द्विविध अभ्यासामध्ये किंवा विविध आपण अभ्यासाच्या अनुषंगाने सुद्धा विचार करतो त्यावेळेला डेटा कशा पद्धतीने कलेक्ट करावा किती पद्धतीने माहिती मिळवावी आणि त्या मिळालेल्या माहितीतून काय करता येऊ शकतं त्या दृष्टीनं या स्कॅटर प्लॉट आणि सहसंबंध किंवा सध्या द्विविध अभ्यासामध्ये संशोधक व्हेरिएबल्स मधील संबंध
अधिक पांढरे असल्याचे किंवा अधिक स्पष्ट असल्याचे पाहण्यासाठी समान विषयावरील दोन संख्यात्मक किंवा परिमाणवाचक चलांचा डेटा हा गोळा करतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या संशोधकाला खालील व्हेरिएबल्समधील संबंध पाहायचा असेल आणि त्याच्या नमुनेच्या अनुषंगाने संबंधित आकारामधून डेटा हा गोळा केलेला असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. किंवा कार भाड्याने देण्याची संख्या असेल आणि कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न असेल. त्याचबरोबर म्हणजे कार भाड्याने देणं, जसं की आता शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर पाहतो, ओला किंवा उबर कंपन्यांच्या ह्या ज्या आहेत त्या काही मिनिटात आपल्याला गाड्या हे आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या दिसतात किंवा आपल्यापर्यंत येतात आणि तशा पद्धतीने पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी ही उपलब्ध करून दिली असते. मग ही देण्याची संख्या ही कशा पद्धतीने आहे, काही अझम्पशन या ठिकाणी स्कॅटर प्लॉट आणि सहसंबंध, म्हणजे सध्या विविध म्हणजे गरजवंत किंवा प्रत्येकाने स्वतःचीच गाडी वापरली पाहिजे असं नाही, त्या अनुषंगाने काय बदल करता येईल. अभ्यासामध्ये संशोधक व्हेरिएबल्स मधील संबंध हे अधिक स्पष्टपणे मांडतात किंवा तशा पद्धतीने ते करत असल्याचं दिसून येतं. पाहण्यासाठी समान विषयावरील दोन संख्यात्मक किंवा परिमाणवाचक चलांचा हा डेटा मिळत असतो किंवा करत असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या संशोधकाला खालील व्हेरिएबल्स किंवा चल मांडणी करत असताना ती कशी करता येईल, कोणत्या पद्धतीने करता येईल, त्या दृष्टीने त्याच्यात वेगळी विचार विनिमय होत असतो. याच पद्धतीमध्ये भाड्याने देण्याची पद्धती किंवा संख्या आणि कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न असेल, परीक्षेतील गैरहजेरीची संख्या असेल आणि ग्रेड किंवा प्रत्येक आठवड्यात व्यायामाच्या किंवा तासांच्या संख्या आणि लोक किंवा त्या अनुषंगाने दुधाचे सेवन करतात का किंवा किती प्रमाणात करतात, कशा पद्धतीने करतात, त्या संदर्भातली माहिती ही त्यामध्ये दिलेली असते. प्रत्येक आठवड्यात व्यायामाच्या किंवा तपासाची जी संख्या आहे आणि लोक दुधाचे सेवन करताना हे कशा पद्धतीने करतील किंवा किती पद्धतीने करतील, प्रत्येक आठवड्यात त्या अनुषंगाने असणारे बदल किंवा त्या स्थिती ही देखील आपल्याला दिसून येऊ शकते. त्याचबरोबर कोणत्या स्थितीत काय बदल करणं अपेक्षित आहे किंवा किती प्रमाणात बदल केले जातील, प्रत्येक आठवड्याच्या अनुषंगाने त्यात व्यायामाच्या दृष्टीने किंवा व्यायामाच्या दृष्टीनं होणारे चढ उतार ते कशा पद्धतीने असतील, त्याची एक माहितीच्या विश्लेषणाच्या आधारावरती स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन हे देता येत असते. कार भाड्याने देण्याची संख्या किंवा कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न, परीक्षेतील गैरहजेरीची संख्या आणि ग्रेड, म्हणजे विद्यार्थ्याच्या वेळेला किंवा शिक्षकांकडून एखादी परीक्षा घेतलेली असते आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने गैरहजेरीचे प्रमाण हे कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात आहे, त्याचे ग्रेडेशन कसं करता येऊ शकतं, किती प्रमाणात करता येऊ शकतं, प्रत्येक आठवड्यात व्यायामाच्या किंवा तासांची संख्या आणि लोक दुधाचे सेवन करतात किंवा ते कशा पद्धतीने करतात, त्या अनुषंगाने तिथल्या बाबी या निश्चितपणे मांडलेल्या असतात. प्रत्येक आठवड्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती तासाची संख्या किंवा त्याच्या संदर्भात असणारी माहिती ही मिळू शकते का किंवा कशा पद्धतीने मिळू शकेल, या संदर्भातली माहिती ही दिली जाते आणि त्याच्यातून व्हेरिएबल्स किंवा घटक हे तपासून पाहिले जातात. स्कॅटर प्लॉट आणि सहसंबंध किंवा सध्या विविध अभ्यासामध्ये संशोधक व्हेरिएबल्स मधील संबंध आणि त्या संदर्भातल्या स्थिती ही देखील आपल्याला दिसून येऊ शकते. समान विषयावरील दोन संख्यात्मक किंवा परिमाणवाचक चलांचा डेटा हा मिळालेला दिसतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या संशोधकाला खालील व्हेरिएबल्स मधील संबंध पाहायचा असेल आणि त्याच्या नमुन्याच्या संबंधित आकारामधून डेटा गोळा केला असेल तर त्या अनुषंगाने कार भाड्याने देण्याची संख्या आणि कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न याचा जर विचार केला तर या दोन्ही गोष्टी म्हणजे किती कार भाड्याने दिल्या जातात आणि किती कार भाड्याने देणाऱ्या कंपनी ज्या आहेत त्याचं उत्पन्न जे आहे ते मिळवणाऱ्या दिसतात. परीक्षेतील गैरहजेरीची संख्या आणि ग्रेड किंवा प्रत्येक आठवड्यात व्यायामाच्या तासांची संख्या आणि लोक त्या अनुषंगाने कशा पद्धतीने बदल करतात त्या संदर्भातली माहिती ही आपल्याला मिळू शकते. स्कॅटर प्लॉट आणि त्या संबंधितली सहसंबंधित माहिती ही आपल्याला यामधून सुस्पष्टपणे मिळू शकते.
यातला जो ग्राफिकल भाग आहे केअर दर्शवलेला आहे तो इन 10,000 मध्ये किंवा स्कॅटर प्लॉट जो आहे तो दर्शवलेला आहे. रेव्हेन्यू बिल्स जे आहेत किंवा रेव्हेन्यू महसूल जे आपण म्हणूया तो महसूल कारच्या अनुषंगाने तो दर्शवला आहे. कार्स आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न किंवा महसूल हा किती पद्धतीचा आहे. या ठिकाणी हा पहिला जो 1.15 बिलियन्स दाखवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जो खालचा 8.5 इन 10,000 मध्ये म्हणजे 10,000च्या अनुषंगाने या ठिकाणी 8,000 किंवा 80,000 आपण म्हणूया. 8 म्हणजे 10,000 म्हणले म्हणजे 80,500 या ठिकाणची संख्या वाढलेली दिसते. त्याच अनुषंगाने 62.5 दर्शवलेले दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी हायस्ट स्कोअर जर पाहायला तर 7.75 आणि 62.5 असा या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याच्यातला झालेला बदल हा प्रामुख्याने आपल्याला सांगता येऊ शकतो. द्विरेटील किंवा डेटा विश्लेषणामध्ये सहसंबंधातील संबंधाच्या विस्ताराचे विश्लेषण करणे आणि सहसंबंधामधील किंवा संबंधाची संकल्पना ही माहिती करून घेणे किंवा विश्लेषणामध्ये चल सामान्यतः परस्पर संबंधित असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ आरोग्य विज्ञानामध्ये आपण त्या अनुषंगाने माहिती ही मिळवू शकतो. रक्तदाब आणि वय किंवा काही पोषक तत्वांचा वापर, पातळी आणि वजन काढणे किंवा त्या अनुषंगाने माहिती मिळवणं आणि औषध सेवन असेल किंवा संबंधित परिणाम असतील, परिमाण असतील इत्यादी यांच्यातील संबंधाचा अभ्यास हा सहसंबंध गुणक किंवा सहसंबंधाच्या बाबतीत केला जातो. परस्पर संबंध किंवा विश्लेषणाद्वारे तपासली जाऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने माहिती ही मिळत असते. सहसंबंधाची संकल्पना द्विरेटीय किंवा डेटा विश्लेषण सहसंबंधातील संबंधाच्या विस्ताराचे विश्लेषण हे प्रामुख्याने त्याच्यात दिलेले दिसतं. सहसंबंधाची संकल्पना हे द्विरेटीय किंवा विश्लेषणामध्ये चल सामान्यतः परस्पर संबंधित असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ आरोग्य विज्ञानामध्ये आपण रक्तदाब, वय आणि काही वजन काढणे असेल किंवा औषध सेवन करणे असेल, संबंधित परिणाम इत्यादी यांच्यातील संबंधाचा अभ्यास हा कशा पद्धतीने होऊ शकतो, किती प्रमाणात होऊ शकतो तो दर्शवलेला आहे. त्यामुळे संबंधाची ताकद ही परस्पर संबंध विश्लेषण किंवा त्या संदर्भात असणाऱ्या बाबी यावरून सुद्धा आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. किंवा द्विरेटीय डेटा विश्लेषण किंवा सहसंबंधातील विश्लेषण संबंध हे कशा पद्धतीने असू शकतात, किती प्रमाणात असू शकतात ती यामध्ये दर्शवलेलं आहे. सहसंबंधाची संकल्पना किंवा द्विरेटीय विश्लेषणामध्ये चल सामान्यतः परस्पर संबंधित असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ आरोग्य विज्ञानामध्ये आपण रक्तदाब असेल, वय असेल, काही पोषक तत्वांचा वापर हा पातळी असेल किंवा आणि वजन का वाढणे असेल किंवा त्या अनुषंगाने औषध सेवन आणि संबंधित परिणाम किंवा इत्यादीच्या यांच्यातील संबंधाचा अभ्यास हा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि संबंधाची ताकद किंवा परस्पर संबंध विश्लेषण याद्वारे देखील माहिती ही घेतलेली आपल्याला दिसून येते, तपासली जाऊ शकते किंवा त्या अनुषंगाने त्यातील घटक हे कसे वेगवेगळे असू शकतील किंवा कसे भिन्न असू शकतील ते दर्शवल्याचं या ठिकाणी दिसून येऊ शकतं. किंवा द्विरेटीय डेटा विश्लेषण सहसंबंधातील संबंधाच्या विस्ताराचे विश्लेषण हे देखील या अनुषंगाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सहसंबंधाची संकल्पना हे द्विरेटीय विश्लेषणामध्ये चल सामान्यतः परस्पर संबंधित असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ परस्पर संबंधित असल्याचे दिसून येत असताना किंवा उदाहरणार्थ ज्यावेळेला विचार करतो आरोग्य विज्ञानामध्ये आपण रक्तदाब आणि वय किंवा काही पोषक तत्वांचा वापर, पातळी आणि वजन काढणे, औषध सेवन आणि संबंधित परिणामाचा इत्यादी यांच्यावरील संबंधाचा अभ्यास हा यामध्ये केला जातो. संबंधाची ताकद ही परस्पर संबंध विश्लेषणाद्वारे तपासली जाऊ शकते. याच विश्लेषणाच्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती ही काढता येऊ शकते किंवा सहसंबंधाची संकल्पना ही येऊ शकते. त्या अनुषंगाने कोरिलेशनमध्ये या ठिकाणी 0 to -1 आणि 0 to +1 अशा पद्धतीने सहसंबंध दाखवणं. +1 म्हणजे ही एकदम स्ट्रॉंग पोझिशन आहे किंवा स्ट्रॉंग लाईन आपण म्हणू शकतो त्याला.
स्ट्रॉंग पॉझिटिव्ह लायनर असं देखील म्हणता येऊ शकतं. त्यामुळं आणि 0 हा नो लायनर किंवा रिलेशन, कोणत्याही प्रकारचं रिलेशन नाही अशा पद्धतीने दाखवू शकतो. स्ट्रॉंग निगेटिव्ह लाईन रिलेशन म्हणजे सहसंबंध जो आहे तो कदाचित पूर्णपणे नकारार्थी स्वरूपाचा सुद्धा असण्याची शक्यता असते. म्हणजे पूर्ण अपोज आपण म्हणूया, जसं की 0 हा न्यूट्रल आहे खरं तर विचार करता. नो लायनर रिलेशनशिप म्हणजे कुठलंही या ठिकाणी रिलेशन नाही असं दर्शवित असल्याचं दिसून येतं. तर निगेटिव्ह लायनर रिलेशनशिपमध्ये नकारार्थी किंवा निगेटिव्हिटी असणारी रिलेशनशिप जी आहे ती या ठिकाणी दर्शवली. म्हणजे किती निगेटिव्ह असेल तर ती स्ट्रॉंगली, जसं आपण पॉझिटिव्ह लायनर म्हणतो तसं स्ट्रॉंग निगेटिव्ह लायनर सुद्धा असण्याची शक्यता असते किंवा पूर्णपणे त्याला नकार असणं हे देखील शक्य असू शकतं. त्यामुळे स्ट्रॉंगली लायनर रिलेशनशिप जे आहे किंवा नो लायनर रिलेशनशिप जी आहे ती कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे, ती त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम हे झालेलं आपल्याला दिसून येतं. नो लायनर रिलेशनशिपमध्ये सहसंबंध म्हणजे संयोजक किंवा संशोधक ज्या वेळेला माहिती मिळत असतो किंवा डेटा कोणत्याही हेतूने तो कलेक्ट केलेला असेल तर कलेक्ट केलेल्या डेटामध्ये जसं की आपण आता मानव प्राण्याचं पाहिलं की एकूण लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे, वाढत्या लोकसंख्येमध्ये मग स्त्री किती पुरुष किती हे पाहिलं जातं. मग अल्प किंवा बालकांचं प्रमाण किती आहे, कमावणाऱ्या किंवा कुशल कामगारांचं असेल किंवा मग एकूण कर्त्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, ज्येष्ठ लोकांचं प्रमाण किती आहे, हे जसं आपण काढू, ही जशी माहिती आपण घेऊ तशा पद्धतीने या को रिलेशनमध्ये को इफिशियन्सी जी आहे त्या गुणांकाच्या अनुषंगाने को रिलेशनशिप आणि को इफिशियन्सी हा भाग सहसंबंध आणि सहगुणक हा महत्त्वाचा ठरू शकतो. कारण कितीनं वाढ झाल्यानंतर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह लायनर जे आहे ती +1 येणं म्हणजे 0.01, 0.02, 0.03, 0.04, 0.05, 0.06, 0.07, 0.8, 0.09 आणि 10 म्हणण्याऐवजी +1 या ठिकाणी आलेली स्ट्रॉंग पॉझिटिव्ह लाईन आपल्याला दिसून येईल. प्रामुख्याने हा सहसंबंध सहगुणक हा को रिलेशनच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा असल्याचा ठरू शकतं किंवा त्याची माहिती ही संबंधित आपल्याला मिळू शकते. तशाच पद्धतीनं हा निगेटिव्ह ज्यावेळेला महाविद्यालयामध्ये आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला विद्यार्थ्यांनी एखादं सबमिशन असेल ते सबमिट केल्यानंतर किंवा कशा पद्धतीने सबमिट केले जाते ते सबमिट करताना त्याचा येणारा सकारात्मक भाग किंवा होणारे त्याचे चांगले परिणाम आपण म्हणूया ते कशा पद्धतीने आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण म्हणूया किंवा त्याचे हानिकारक असतील तर ते कशा हानिकारक आहेत ते सांगणं. म्हणजे एखादं ध्येय धोरण आपण विद्यार्थ्यांसाठी राबवताना असेल किंवा शासन म्हणून जनतेसाठी काहीतरी राबवत असेल त्यावेळेला तो सहसंबंध सहगुणक हा कशा पद्धतीचा आहे, किती स्ट्रॉंग आहे तो त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम हे प्रामुख्याने केलेलं असतं. त्यामुळे स्ट्रॉंग निगेटिव्ह लायनर रिलेशनशिप असेल, नो लायनर रिलेशनशिप असेल, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह लायनर असेल, तो कशा पद्धतीने आहे किंवा ती लाईन कशा पद्धतीने असू शकते ते देखील दर्शवलं जाऊ शकतं. त्यामुळं सहसंबंध सहगुणक को रिलेशन को इफिशियन्सी आहे ती दर्शवलेलं आपल्याला दिसून येते. हे रिलेशन किंवा त्याच्या संदर्भातली असणारी माहिती ही देखील आपल्याला दर्शवलेली असते. त्यामुळे सहसंबंध गुणांकासाठी महत्त्वाची चाचणी किंवा वर म्हटल्याप्रमाणे सहसंबंध सहगुणकांची श्रेणी 1 आणि +1 किंवा -1 च्या दरम्यान आहे. तेथे एक मजबूत रेखीय संबंध आहे. जेव्हा R चे मूल्य 0 जवळ असते तेव्हा रेखीय संबंध कमकुवत किंवा अस्तित्वात नसतो. कारण R चे मूल्य हे नमुन्यामधून मिळवलेल्या डेटावरून मोजले जाते. जेव्हा R हे 0च्या बरोबरीचे नसते तेव्हा 2 शक्यता असतात. एकतर R चे मूल्य हे पुरेसे जास्त असते, व्हेरिएबल्समध्ये महत्त्वपूर्ण रेखीय संबंध आहे, किंवा R चे मूल्य हे संधीमुळे विशिष्ट संधीमुळे असे आहे किंवा असा निष्कर्ष काढणे हा उपयुक्त ठरू शकतं. त्याच अनुषंगाने या गुणांकाची महत्त्वाची बाजू जसं की आपण आता या ठिकाणी या डायग्रामच्या अनुषंगाने समजून घेतलं की 0 to +1 हा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह लायनर आहे आणि 0
2-1 हा स्ट्रॉंग निगेटिव्ह लायनर रिलेशनशिप आहे आणि 0 हा ठिकाणी या ठिकाणी तर नो लायनर रिलेशनशिप म्हणजे कोणत्याही प्रकारचं रिलेशन नाही असं दर्शवलेलं आहे. म्हणजेच 0 आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तसं इथं विश्लेषणात्मक सांगताना सुद्धा सहसंबंधाचा गुणांक किंवा त्याच्या श्रेणी हे 1 आणि +1 किंवा -1 च्या दरम्यान आहे किंवा तशी दर्शवलेली आपल्याला दिसून येते. एक मजबूत रेखीय संबंध आहे. जेव्हा r चे मूल्य 0 जवळ असते किंवा तेव्हा हा रेखीय संबंध कमकुवत किंवा अस्तित्वात नसतो, कारण r चे मूल्य हे नमुन्यामधून मिळवलेल्या डेटावरून असेल मोजले जाते आणि जेव्हा r 0च्या बरोबरीचे नसते तेव्हा 2 शक्यता असतात. एकतर r चे मूल्य हे पुरेसे जास्त असते किंवा व्हेरिएबल्समध्ये महत्त्वपूर्ण रेखीय संबंध आहे किंवा r चे मूल्य हे संधीमुळे किंवा त्या संदर्भातल्या बाबीमुळे हा विचार केला जाऊ शकतो असा निष्कर्ष त्याच्यामध्ये मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर हा निर्णय घेण्यासाठी आम्ही एक गृहीतक हा वापरत असतो किंवा आता विचारात घेत असतो. चाचणी प्रक्रिया स्टेट द हायपोथेसिस किंवा त्याचं गृहीतक सांगा. गृहीतक सांगा ही पहिली स्टेप असू शकते कुठल्याही संशोधनाच्या अनुषंगाने असेल, डेटा कलेक्शनच्या अनुषंगाने असेल. मिळालेली माहिती जर आपल्याला काही बाबी ह्या गृहीत धरून विचारात घ्याव्या लागतात किंवा तशी मांडणी ही करावी लागते. फाइंड द क्रिटिकल व्हॅल्यूज जे आहेत म्हणजे टीकात्मक स्वरूपाचं मूल्य ज्यावेळेला विचार करावा लागतो किंवा त्यामध्ये विचारात घेतल्यानंतर कम्प्युटर द टेस्ट व्हॅल्यू म्हणजे कम्प्युटरच्या सहाय्याने असेल, वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून असेल किंवा एक्सेल अगदी साधा वेळ आपण विचारात घेतलं तर त्या एक्सेलच्या सहाय्याने सुद्धा डेटा एंट्री केल्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या बँका असतील, फायनान्शियल बाबी असतील, अकाउंट असतील तर ते एक्सेलमध्ये ज्यावेळेला डेटा मांडतो आपण त्यावेळेला त्या डेटातून काही बाबी ह्या सुस्पष्टपणे अनालाइज करता येतात किंवा त्याचं सिच्युएशन सांगता येते. म्हणजे यामध्ये सहसंबंधाचा जो महत्त्वाची चाचणी आहे ती कुठली घेता येते तर स्टेप 1च्या अनुषंगाने स्टेट द हायपोथेसिस असेल म्हणजे गृहीत कृत्य सांगणं गरजेचं आहे. फाइंड द क्रिटिकल व्हॅल्यूज जसं की टीकात्मक असेल, दोषपूर्ण असेल की कुठली समस्या आहे ती त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ही माहिती सगळी कम्प्युटराइज पद्धतीनं आपल्यासमोर जर मांडलेली असेल नंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो चांगला पडू शकतो. इम्पॅक्ट चांगला झाला तर समोरच्याकडून आपल्याला त्याच्यातून हवी ती माहिती घेणं शक्य होतं किंवा देणं शक्य होतं. मेक द डिसिजन्स म्हणजे निर्णय घेणं असेल, निर्णय क्षमता असेल ती त्याच्यावरून वाढू शकते आणि खात्रीपूर्वक काही निर्णय घेतले जातात. समराइज द रिझल्ट किंवा त्या ठिकाणी निकालाचं विश्लेषण हे केलेलं असतं किंवा काही निर्णयापर्यंत आपण पोहोचलेलो आपण दिसून येतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी आम्ही एक कृतिक वापरतो आणि चाचणीच्या आधारावरती ज्यांची चरण किंवा त्या अनुषंगाने दर्शवलेला आहे ज्याचा जो कॉलम आहे त्या कॉलमच्या अनुषंगाने ही माहिती त्याच्यात मांडली जाते, अद्ययावत केली जाते. समराइज द रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर सहसंबंध आणि कार्यकारण भाव हा को रिलेशन अँड कॉसेन्सच्या अनुषंगाने किंवा को रिलेशनच्या अनुषंगाने सुद्धा तो दर्शवलेला आहे. देर इज अ डायरेक्ट कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स म्हणजे देर इज अ डायरेक्ट कॉजेस अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स जे आहेत ते वेगवेगळे घटक त्याच्यात विचारात घेतलेले आहेत. दॅट इज एक्स कॉजेस वाय. फॉर एक्झाम्पल water causes plants to grow, poison causes death and hate causes ICE to melt. म्हणजे वेगवेगळे कारणं जे आपण सांगितलेले आहेत मग एक्स असतील वाय असतील त्या अनुषंगाने एक्स वायच्या अनुषंगाने आलेली एक्झाम्पल्स असतील त्यासाठी वॉटर कॉजेस म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन आपण मिळणे वॉटर कॉजेस किंवा पाण्याची काही कारणे असतील. प्लॅन्ट्स म्हणजे रोपाला पाणी मिळणं किंवा न मिळणं ही कशा पद्धतीने मिळू शकतील वाढू शकतील त्या अनुषंगाने सुद्धा यात बराचसा भाग हा दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतो.
याच कॉजेसच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला देअर इज अ रिव्हर्स कॉजेस, म्हणजे त्याचा उलट कारणे देखील असू शकतात. अँड इफेक्ट जो आहे तो दर्शवलेला असेल. रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स that is y causes x. For example, suppose a researcher believes excess coffee consumptions and causes derivations, but the research fails to consider that the reverse situation may occur. That is, it may be that a extremely nervous person cross coffee to claim his or her narratives किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या निगेटिव्हच्या बाबीच या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. सहसंबंध आणि कार्यकारण भाव याच्यामध्ये को रिलेशन कशा पद्धतीचा असतं किंवा तो सहसंबंध सहगुणक कसा असेल तो दर्शवलेला आहे. देर इज अ डायरेक्ट causes and effect relationship between the variables that is it x and x causes y तो कशा पद्धतीने दर्शवलेला आहे. एक्झाम्पल, वॉटर कॉजेस प्लांट्स टू ग्रो, पोझन कॉजेस डेथ असेल किंवा अँड हेट कॉजेस ICE टू मेल्ट या अनुषंगाने असेल. देर इज अ रिझर्व कॉजेस अँड इफेक्ट relationship between the variable that is y causes x. So for example च्या अनुषंगाने म्हटले, suppose the researcher believes त्या अनुषंगाने सुद्धा एक्सरसाइज किंवा कॉफीच्या अनुषंगाने कॉफी कन्झम्पशन कॉजेस डेरिव्हेशन्स असेल, म्हणजे कॉफी कदाचित पिणाऱ्यांचं प्रमाण नकारार्थी सुद्धा असेल किंवा त्याची काही कारणं हे निश्चितपणे दिसून येतील. But the researcher fails to consider that the reserve situation may occur. That is, it may be that an extremely nervous person coffee to claim his or her nervous. म्हणजे उदासीनता किंवा नकारार्थीच्या अनुषंगाने, म्हणजे काही लोक कॉफी पिणार असतात, काही टी असते. परंतु एक्स आणि वायच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला त्याची मांडणी करताना काही लोकांच्या अनुषंगाने वेगळे निष्कर्ष येतील, काहींच्या अनुषंगाने वेगळे निष्कर्ष येतील. त्याच निष्कर्षाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही मांडणी ही करता येऊ शकते का. व्हेरिटेल तारीख प्रतिगमन मध्ये करणार आणि परिणाम किंवा संबंधाचे विश्लेषण करणे हे देखील त्याच्यात विचारात घेतलेलं आहे. सर्वोत्तम फिटची ओळख किंवा प्रतिगमन रेषा समीकरण, प्रतिगमन गुणांक, रिग्रेशन समीकरणाचा अंदाज हा विचारात घेतलेला आहे. निर्धाराचा गुणांक हा देखील त्याच्यात विचारात घेतलेला आहे. सर्वोत्तम फिटची ओळख किंवा प्रतिगमन रेषा ही समीकरणाच्या अनुषंगाने मांडलेली आहे. प्रतिगमन गुणांक आणि रिग्रेशन समीकरणाचा अंदाज घेत असताना याच निर्धाराच्या अनुषंगाने काही बाबी त्या सुस्पष्टपणे मांडलेल्या आपल्याला दिसून येतो. द्विरियशमन किंवा प्रतिगमन मध्ये कारण किंवा परिणाम त्या अनुषंगाने सुद्धा संबंधाचे विश्लेषण करणे हे तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. सर्वोत्तम फिटची ओळख किंवा प्रतिगमन रेषा ही कशा पद्धतीने असेल, कोणत्या घटकावर ते अवलंबून असेल ते दर्शवलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्याची मांडणी ही होत असते. आता निर्धाराचा गुणांक हा कशा पद्धतीने असेल, सर्वोत्तम फिटची ओळख म्हणजे काय, प्रतिगमन रेषा समीकरण किंवा त्याच्या संदर्भातलं असणारं समीकरण, यात प्रतिगमन गुणांक हा कसा काढला जातो त्याचं काही सूत्र, रिग्रेशन समीकरणाचा अंदाज हा सुद्धा रिग्रेशन समीकरणावरूनच काढता येऊ शकतो. आणि निर्धारक किंवा त्याच्या काही मेजरमेंट, जसं आपण आता 0 to +1 आणि -1 पर्यंत, 0 पासून -1 पर्यंत निगेटिव्हिटी दाखवली आणि पॉझिटिव्हिटी दाखवली, तशा पद्धतीने याचे निर्धारक घटक हे काही आपल्याला निश्चित करावे लागतील. फिगर्स 8.12 मध्ये या ठिकाणी काही डिमांड सप्लायच्या अनुषंगाने कर्व हे दर्शवलेले दिसतात. त्याचे वेगवेगळे डॉट हे देखील दर्शवलेले आहेत वेगवेगळे, ते वरच्या किंवा खालच्या बिंदूला त्या ठिकाणी काही डॉट्स मधून कर्व गेलेले आहेत, काही मधून ते जाणे शक्य नाही. त्याच्यामुळे त्याचा येणारा ग्राफ हा वेगळा आला असता
किंवा तशा पद्धतीनं OX आणि OY म्हणजे Y आणि X या दोन्ही अक्षरांकावरती फिगर्स ह्या दर्शवलेल्या दिसतात. आता या इक्वेशनच्या अनुषंगाने X ऑन Y किंवा इक्वेशन फॉर Y ऑन X बरोबर A प्लस B Y किंवा इक्वेशन फॉर Y ऑन X किंवा Y बरोबर A प्लस BX ते विचारात घेतलेले आहे. आणि इक्वेशन फॉर X ऑन Y किंवा इक्वेशन फॉर Y ऑन X यामध्ये X इज इक्वल टू A डॉट प्लस B1 Y आणि Y इज इक्वल टू A प्लस BK1 या इक्वेशनच्या अनुषंगाने किंवा त्या समीकरणाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या निर्धारकाचा किंवा निर्धारक गुणांक कसे असतील त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. रिग्रेशन कोएफिशियन्सी किंवा सॉल्विंग द अबव सेट्स ऑफ नॉर्मल इक्वेशन्स सिम्युलेशन द व्हॅल्यू ऑफ रिग्रेशन कोएफिशियन्स कॅन बी एस्टिमेटेड युजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. तो कशा पद्धतीने आहे किंवा त्याचा फॉर्म्युलाच जो दर्शवला आहे तो या ठिकाणी B इज इक्वल टू पी वाय एक्स इज इक्वल टू समेशन एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट वाय मायनस वाय बार ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय समेशन एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू समेशन एक्स वाय डिवाइडेड बाय समेशन एक्स स्क्वेअर. यात दर्शवलेला आपल्याला दिसून येतो B1 is equal to BXY is equal to summation in bracket X minus X bar in bracket Y minus Y bar bracket complete divided by summation Y minus Y bar bracket complete 2 is equal to summation XY divided by summation Y square. या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. प्रिडिकेबिलिटी ऑफ रिग्रेशन इक्वेशन्स ते दर्शवलेले आहे. युजिंग द व्हॅल्यू ऑफ द रिग्रेशन कोएफिशियन्सी ॲज डेरिव्हेट अबाउट रिग्रेशन इक्वेशन कॅन बी rewritten in more practical form as follows. Regression equation for y on x, y is equal to y bar is equal to r किंवा त्या ठिकाणचा y डिवाइडेड बाय x मायनस x बार. रिग्रेशन इक्वेशन समीकरण जे आहे त्याच्यामध्ये x ऑन y x मायनस x बार इज इक्वल टू r डिवाइडेड बाय x y त्या ठिकाणी उलटा a y मायनस y अशा पद्धतीचे समीकरण आपल्याला दिलेली दिसून येतं. याच समीकरणाच्या आधारावर सुद्धा आपल्याला माहिती मांडणी ही चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. त्यालाच रिअलेबिलिटी ऑफ रिग्रेशन मॉडेल किंवा स्टँडर्ड एरर ऑफ एस्टिमेट म्हणजे प्रतिगमन मॉडेलची विश्वासार्हता किंवा अंदाजाची मानक त्रुटी ही दर्शवलेली दिसते. त्याच अनुषंगाने स्टँडर्ड एरर ऑफ एस्टिमेट कन्सेप्ट अँड एस्टिमेशन अंदाजाची मानक त्रुटी आणि संकल्पना आणि अंदाज त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत किंवा तसे वर्तवलेले आपल्याला दिसून येतात. प्रतिगमन मॉडेलची विश्वासार्हता किंवा अंदाजाची मानक त्रुटी आणि अंदाजाची मानक त्रुटी किंवा संकल्पना जी आहे किंवा प्रतिगमन मॉडेलमध्ये विश्वासार्हता किंवा कशा पद्धतीने आहे त्या अंदाजाची मानक त्रुटी या दिलेल्या दिसतात. अंदाज त्या ठिकाणी किंवा अझम्पशन आपण म्हणूया स्टँडर्ड एरर ऑफ एस्टिमेट असा विचार करताना त्याच्या काही त्रुटी किंवा काही कन्सेप्ट आणि एस्टिमेशन म्हणजे अंदाज हा देखील वर्तवता येऊ शकतो. तो कशा पद्धतीने असेल किती असेल तो आपल्याला वेगवेगळ्या याच्यावर माहिती मांडता येईल. मशीनच्या अनुषंगाने एज मंथली कॉस्ट त्याची किती असेल मशीन जे आहे ते ABCDEF या अनुषंगाने मशीन्स या दर्शवलेल्या आहेत. तसं एज जे आहे ते 1 2 3 4 5 आणि 6 या अनुषंगाने सुद्धा एजेसच्या अनुषंगाने त्या मशीन्स वर्किंग करत असताना किंवा कार्य करत असताना दिसून येतात. मंथली कॉस्ट जी आहे ती 62% किंवा 78 आलेली दिसून येते. 70 ती दर्शवलेली आहे आणि 90 मंथली 90 $62 आहे, $78 आहे, $70 आहे, $90, $93 आणि $103
असल्याचे आपल्याला दिसून येते. मशीनमध्ये ABCDEF मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या 6 मशीन्स दर्शवलेल्या आहेत. त्याचं ए जे आहे ते 1 2 3 4 5 6 पर्यंत दर्शवलेलं आहे. 6 वर्षापर्यंतचा कालावधी विचारात घेतलेला आहे. एफ मशीनला 6 आणि मंथली कॉस्ट जे आहे ते 103 अशी दर्शवलेली आहे. मेक अ टेबल ॲज बिलो. 1 मध्ये 65 असेल, 2 मध्ये 78 आहे, 3 मध्ये 70 आहे, 4 मध्ये 90, 5 मध्ये 93, 6 मध्ये 100 आलेले आपल्याला दिसून येते. या ठिकाणी मेक अ टेबल ॲज बिलो एज चा जो कॉलम दर्शवलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी वाय मायनस वाय मायनस वाय स्क्वेअर असं दर्शवलेलं आपल्याला दिसून येतो. आणि त्याच अनुषंगाने असणारं सोल्युशन असेल, मशीन सोल्युशन असेल, ते किती आहे किंवा कशा पद्धतीचं आहे ते देखील त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. यात कन्क्लुजनकडे येत असतानाच आपण जर रिव्ह्यू थोडक्यात पाहिला तो कशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. रिव्ह्यूच्या अनुषंगाने जर इंट्रोडक्शन किंवा त्या घेतलेला स्कॅटर प्लॉट आणि सहसंबंध जो आहे त्याच्यामध्ये कार भाड्याच्या संदर्भातलं उदाहरण दिले की देण्याची सवय किंवा त्या अनुषंगाने असणारी पद्धत, कार भाड्याने किती दिल्या आणि किती त्याच्यापासून उत्पन्न मिळालं. म्हणजे सुरुवातीला आपण एक अंदाज पकडूया की 5 कार रेंटवर दिलेले असतील, भाड्याने दिलेले असतील, त्याच्या मोबदल्यात मिळणारं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न आपण म्हणूया की 5 लाखापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. परंतु 10 कार ज्यावेळेला रेंटवर दिलेल्या असतील, भाड्याने दिलेल्या असतील, त्यावेळेला त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे खरं तर 5 वरून 10 वर गेल्यामुळे 10 लाखच मिळायला पाहिजे किंवा ते जास्त मिळायला पाहिजे. परंतु तसं न होता जेवढा बिझनेस वाढत जाईल तशा पद्धतीने त्याची डिमांड ही मार्केटमध्ये कमी होत जाते. म्हणजेच या डिमांडच्याच आधारावरती ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ती कमी झालेली दिसते. म्हणजेच अधिकची मशिनरीज असतील किंवा इतर टेक्नॉलॉजी असतील त्या वापरणं किंवा त्या लावणं त्या दृष्टीने देखील आपल्याला हानिकारक किंवा तोट्याचं असल्याला दिसून येतं. त्यामुळे कार भाड्याने देण्याची संख्या आणि कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न, परीक्षेतील असणाऱ्या गैरहजेरीची संख्या असणारे विद्यार्थी आणि प्रेझेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचा विचार करता ते डिफरंट असलेले दिसून येते किंवा प्रत्येकात भिन्न असल्याचं जाणवतं. प्रत्येक आठवड्यात त्या अनुषंगाने असणारी माहिती किंवा त्या संकल्पनांच्या आधारावरती घेतलेली माहिती ही सुद्धा भिन्न प्रकारची असू शकते. त्यामुळं व्यायामाच्या तासांची संख्या आणि लोक त्या अनुषंगाने असणारी दुग्ध सेवन असतील किंवा फिजिकली फिटनेस वाढण्याच्या अनुषंगाने असेल ते कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात आहे ती पाहणं किंवा तशा अनुषंगानं त्याचे फॉर्म्युले तयार करणं हे वेगवेगळ्या पद्धतीने स्कॅटर्ड प्लॉट असेल त्याची सुद्धा एक सर्वसाधारण माहिती ही आपल्याला कलेक्ट करता येऊ शकते. मग जसं की तर वेगवेगळे डॉट्स दाखवून कारच्या अनुषंगाने असेल त्याचा मला रेव्हेन्यू हा या ठिकाणी दर्शवलेलं दिसतं. याच अनुषंगाने किंवा येणाऱ्या संबंधामध्ये व्यय विक्रेता अधिकार किंवा डेटा विश्लेषणामध्ये सहसंबंध हा कसा विस्तारित झालेला आहे किंवा किती प्रमाणात तो वाढू शकतो, कसा बदलू शकतो तो दर्शवलेला आहे. सहसंबंधाची संकल्पना विश्लेषणामध्ये दाखवलेली आहे किंवा दर्शवलेली आपल्याला दिसून येते. विज्ञानामध्ये आपण रक्तदाब आणि वय काही पोषक तत्वाचा वापर हा तत्कालीन किंवा परिस्थितीच्या अनुषंगाने करतो. वजन वाढणं असेल, औषध असेल किंवा सेवन असेल त्या अनुषंगाने संबंधित परिणाम इत्यादी यांच्यातील संबंधाचा अभ्यास करतो किंवा संबंधाची ताकद ही परस्पर विश्लेषणाच्या आधारे देखील आपल्याला घेता येऊ शकते किंवा तशी ती बदललेली दिसते. द्वैरेषीय किंवा द्वैत संबंधाच्या अनुषंगाने सुद्धा सहसंबंधाची संकल्पना हे वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. त्याला दिलेले चल किंवा वेगवेगळे घटक हे कशा पद्धतीने पुरवठा केले जातात. एक्सेल डेटामध्ये आपण ती माहिती कशा पद्धतीने इनपुट करतो आणि त्या माहितीच्या आधारावरती हे विश्लेषण कसं देता येऊ शकते किंवा करता येऊ शकतं ती दिलेली माहिती आपल्याला यातून दर्शवली जाईल. याच संबंधाचा अभ्यास त्यातून केला जातो किंवा संबंधाची ताकद परस्पर संबंध हा विश्लेषणाद्वारे तपासला जातो किंवा त्याची माहिती ही पुढे इनपुटच्या अनुषंगाने प्रामुख्याने दिलेली असते आणि इनपुटमधूनच
मिळणारे जे काही आउटपुट आपण म्हणूया, जे येणारं उत्तर असतं त्याच्यावर काही ठोस निर्णय घेणं, निष्कर्ष काढणं, कन्क्लुजन करणं हे सोपं होतं. आणि मग त्याच्यावरनं जसं की डॉक्टर आपण पाहतो सॅम्पल घेतो, पहिल्यांदा ब्लड असेल, युरियन असेल, ते टेस्टसाठी घेतलं जातं आणि याच ब्लड किंवा युरियनच्या आधारावरती, या सॅम्पलच्या आधारावरती जे काही रिझल्ट देणं अपेक्षित आहे ते जे रिझल्ट येतात त्या रिझल्टवरती तो उपाय करण्याचा प्रयत्न हा करत असतो. तसंच कोरिलेशनच्या अनुषंगाने सुद्धा एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो का, किती प्रमाणात होतो ते त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम हे या माहितीच्या अनुषंगाने जे भाग समोर येतात त्याच्यात दर्शवलं जातं. द्विरेखीय किंवा डेटा विश्लेषणामध्ये वास्तविक जगात अस्तित्वात असलेल्या दोन व्हेरिएबल्स मधील संबंध हा स्पष्ट केला जातो. याच संबंधात सहसंबंध आहे की नाही हे ओळखल्या जाणाऱ्या सांख्यिकीय तंत्राचा वापर याच्यामध्ये विशेष करून केलेला आपल्याला दिसून येतो. आणि कोणतं तंत्र वापरावं, कोणत्या पद्धतीने माहिती कलेक्ट करावी या आधारावरती सुद्धा आपल्याला माहिती ही निश्चितपणे मिळू शकते. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच. धन्यवाद.